राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गहू या पिकाचं लास्ट पाणी केव्हा द्यायचं. तर शेतकरी मित्रांनो, या गव्हाला 3 पाणी झालेत, आता लास्ट पाणी चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, टप्प्याटप्प्यानं जर पाणी दिलं तर गहू हा चांगला येतो. तर बघू शकता तुम्ही, आपला गहू आता याला लास्ट पाणी चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हा गहू हुरड्यामध्ये आहे, बघू शकता तुम्ही. आता हे बघा, आता हा गहू हुरड्यामध्ये आहे, तर कुठं मोठं धोड बी होऊ राहिला. तर अशा टायमाला लास्ट पाणी देऊन टाकायचं. तर आता समजा एकदम आता हे हुरड्याच्या पुढे गेलं आणि धोडच्या पुढे गेलं तर पाणी देऊ नका, कारण की धोडमध्ये जर पाणी दिलं तर मग ते गहूचा कलर उडून जातो आणि कलर एकदम चांगला राहत नाही. तर त्याच्यामुळे अशा अवस्थेमध्ये पाणी द्या. आता हे बघा, आपला आता हा गहू एक पाणी दिलं म्हणजे आता हे येतं आहे. तर अशा टायमाला पाणी द्या शेतकरी मित्रांनो, तुमचा गहू एकदम नंबर 1 येईल आणि गव्हाचा कलरसुद्धा उडणार नाही, कलर चांगला राहील दाण्याचा. तर काही शेतकरी काय करतात, धोड बी गहू होतात त्या टायमाला पाणी देतात, तर त्या टायमाला पाणी द्यायची गरज नाही. अशा टायमाला समजा आता हुरडा परिपक्व आहे, त्या टायमाला एक पाणी दिलं तर गहू चांगला येऊन जातो. तर या गव्हाला आपल्या 3 पाणी झालेले बघू शकता तुम्ही, एकदम नंबर 1 गहू असा आहे. तर शेतकरी मित्रांनो, लोक गहू 7-7, 8-8 पाणी देतात, तेवढी पाणी द्यायची गरज नाही आहे. जर कमी पाण्याचा गहू असेल तर 3 ते 4 पाण्यातच येतो. तर पहिला पाणी आपण दिला होता 30 दिवसामध्ये, त्याच्यानंतर दिला होता एकदम पोटरा फेकला होता गव्हानं, त्या टायमाला दिला होता. आणि आता हे लास्ट पाणी आहे. आता गहू आपला हुरड्यामध्ये आहे, तर हुरड्यामध्ये एक पाणी द्यायचं की नंतर पाणी द्यायची गरज नाही. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो, तुमचा गहू भरघोस येईल आणि उत्पादन चांगला येईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.